नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे करंट अफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न आहे जे की आपण करंट अफेअर विथ जीके हे डिस्कस करत असतो। तर पहिला प्रश्न आहे, फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन आहे ए रतन टाटा, बी ऑप्शन आहे एन चंद्रशेखरन, सी ऑप्शन आहे डॉक्टर मनमोहन सिंग आणि चौथा ऑप्शन आहे डी नरेंद्र मोदी। तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, एन चंद्रशेखरन यांना फ्रान्स सरकारचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे। अलीकडे रतन टाटा यांना सुद्धा ऑस्ट्रेलियाचा, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे आणि मनमोहन सिंग यांना, लक्षात घ्या, युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटनचा, लक्षात घ्या, पुरस्कार मिळालेला आहे। सो हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। नंतर महत्त्वाचा प्रश्न, जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे 20 मे, 22 मे, 28 मे की 31 मे। तर बघा मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 22 मे या दिवशी जैवविविधता दिवस साजरा केला जातो। एक लक्षात असू द्या, रिओ दी जानेरो जी परिषद भरली होती मित्रांनो, ती 1992 मध्ये भरलेली होती, जिला वसुंधरा परिषद या नावानं सुद्धा ओळखलं जाते। त्यानंतर तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकामी जागा येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। ऑप्शन ए आहे हिरोशिमा, बी ऑप्शन आहे नागासाकी, सी मॉरिशस आणि चौथा ऑप्शन आहे रशिया। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिरोशिमा। हिरोशिमा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। तर बघा मित्रांनो, हिरोशिमा या ठिकाणी 6 ऑगस्ट 1945ला अणुबॉम्ब स्फोट करण्यात आलेला होता, ठीक आहे। आणि नागासाकी इथे 9 ऑगस्ट 1945ला, ठीक आहे, अमेरिकेने अणुबॉम्ब टाकलेले होते। हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या दोन्ही पण। मॉरिशस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। तर रशिया या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। आणि मेक्सिको विचारलं तर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। तर हे तिन्ही पॉईंट लक्षात घ्या इथे। लक्षात घ्या, अंतराळात जाणारी पहिली अरब महिला कोण ठरलेल्या आहे? त्या ठरलेल्या आहे रायना बर्नावी। मग त्या कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन आहे इराण, सौदी अरेबिया, इजिप्त की इटली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सौदी अरेबिया। सो हा पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात घ्या। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2023 विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर डॅनियल मेदवेदेव यांनी पटकावलेलं आहे। तर मग ते कोणत्या देशाचे आहे? रशिया, सौदी अरेबिया, इजिप्त की इटली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रशिया। रशिया देशाचे ते खेळाडू आहे। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, भारतीय पुरुष क्रिकेट टीम प्रायोजकत्व कोणत्या कंपनीने घेतलेलं आहे? म्हणजे जे किट आहे, ठीक आहे, याचं प्रायोजकत्व कोणी घेतलेलं आहे? ऑप्शन आहे MPL, टाटा, ॲडिदास की पुमा? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ॲडिदास। आणि ॲडिदास हा जर्मन ब्रँड आहे, हा लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, मुघल गार्डनचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर बघा, ऑप्शन आहे अमृत गार्डन, राजपथ, कर्तव्यपथ, रक्षापथ। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमृत गार्डन असे करण्यात आलेले आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर 75 वर्ष पूर्ण होणे म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष होय, ठीक आहे। तर अमृत गार्डन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। राजपथचं नवीन नाव काय झालं असं जर तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, कर्तव्यपथ असे करण्यात आलेले आहे। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30% आरक्षण देण्याचा निर्णय कोणी घेतलेला आहे? महाराष्ट्र, उत्तराखंड, केरळ की सिक्कीम? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तराखंड सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 30% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सो हा एक पॉईंट लक्षात घ्या। कृषी निर्यात धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य विचारलं तर उत्तर असणार आहे आपलं महाराष्ट्र राज्य। त्यानंतर मित्रांनो, हे जे शेवटचे 2 प्रश्न आहे हे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे। हत्तीच्या संरक्षणासाठी अगस्ती यामलाई हे अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे तामिळनाडू या राज्यातील आहे। पोंगल हा एक प्रसिद्ध सण सुद्धा तामिळनाडू राज्यातीलच आहे आणि ओणम म्हटला तर केरळमधील आहे। सो 9व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी। आणि आजचा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतातील पहिले हत्ती राखीव संवर्धन क्षेत्र कोणत्या राज्यात उभारण्यात आलेले आहे? ऑप्शन आहे झारखंड, उत्तराखंड, केरळ की तामिळनाडू? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झारखंड, ठीक आहे। पहिला प्रश्न आहे, युक्रेन या देशाची राजधानी क्यू आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ओके। सो हे कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे रशिया आणि युक्रेनचं सध्या युद्ध सुरू आहे।
त्या अनुषंगानं आपल्याला युक्रेनची राजधानी क्यू तर विचारणारच, मात्र तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकते की क्यू हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे. तर मित्रांनो ऑप्शन 1 आहे पोटोमॅक नदी, टायबर नदी, निपर नदी की रोन नदी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, निपर नदीकाठी युक्रेन या देशाची राजधानी क्यू हे शहर वसलेलं आहे. आणखी एक पॉईंट लक्षात घ्या, ऑप्शन नंबर ए जे तुम्हाला दिसत आहे पोटोमॅक नदी, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC हे पोटोमॅक नदी या किनारी वसलेली आहे, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे तुम्हाला डी नंबरचं ऑप्शन दिसत आहे रोन नदी, तर तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच संस्थांचं मुख्यालय हे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर जिनिव्हा हे ठिकाण रोन नदीकाठी वसलेलं आहे. आणि आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, टायबर नदीकाठी एक जगातलं मुख्य शहर वसलेलं आहे, ते कोणतं आहे? मला तुम्ही गुगलवर सर्च करून मला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. ओके, सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, निपर नदी. पाठ असू द्या मित्रांनो. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा राबवलेलं होतं. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन देवी शक्ती राबवलेलं होतं. त्याच पद्धतीनं तुर्की सिरिया इथं भूकंप झालेला होता, तेव्हा तिथे अडकलेल्यांना मदत करण्यासाठी लक्षात घ्या आपण ऑपरेशन दोस्त राबवलेलं होतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन कावेरी राबवलेलं आहे. तर हे चारही ऑपरेशन तुम्ही इथे क्लिअर करा. दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या आणि तुम्हाला 10 पैकी किती मार्क्स मिळतात मला नक्की शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाटो संघटनेचा 31वा सदस्य देश कोणता ठरलेला आहे? ऑप्शन ए आहे फिनलँड, बी आहे युक्रेन, सी आहे स्वीडन आणि डी आहे दक्षिण कोरिया. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फिनलँड. फिनलँड हा नाटो संघटनेचा 31वा सदस्य देश ठरलेला, हा पण लक्षात घ्या. नाटोचा फुलफॉर्म होते नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन. मित्रांनो नाटोची स्थापना ही 1949 मध्ये करण्यात आली होती आणि नाटोचं मुख्यालय हे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. चला मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कळलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए फिनलँड. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, तिसऱ्या नंबरचा प्रश्न दिलेला आहे, यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला होता. ग्रँडफादर ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या झाडाचा शोध लागलेला आहे. जवळपास साधारणतः 5000 वर्ष जुनं झाड असल्याचं सांगितलं जात आहे. तर हे झाड जे आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन ए काय चिली, युक्रेन, स्वीडन की इजिप्त. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चिली. चिली या देशामध्ये काय लागलेलं आहे? शोध लागलेला आहे. तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर मला चौथ्या प्रश्नाचं उत्तर सांगा काय आहे? उत्साह आणि पोप या नावाचे पोर्टल अलीकडे कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन आहे सेबी, RBI, UGC की LIC. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर सी, UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. लक्षात असू द्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना 1948च्या राधाकृष्णन आयोगानुसार करण्यात आलेली होती, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्याची स्थापना लक्षात घ्या मित्रांनो 1988 मध्ये करण्यात आली होती आणि सेबीला वैधानिक दर्जा हा 1992 मध्ये भेटलेला होता. सेबी हे भारतातील सर्व शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्याच पद्धतीनं RBI बघा, RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली होती. तर RBIचं राष्ट्रीयकरण हे 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं होतं, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि LICची स्थापना ही 1 सप्टेंबर 1956 मध्ये करण्यात आलेली होती. आणि विशेष म्हणजे काय बघा मित्रांनो, सेबी, RBI आणि LICचे जे मुख्यालय आहे ते तिन्ही याचे मुख्यालय तुम्हाला मुंबई इथं दिसणार आहे. मात्र तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा UGCचं मुख्यालय कुठे आहे? अलीकडे कोणत्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे? ऑप्शन ए आहे मॉरिशियस, बी ऑप्शन होतं सिंगापूर, सी ऑप्शन होतं रशिया आणि डी ऑप्शन होतं कॅनडा. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मॉरिशियसमध्ये. लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण रशिया या देशामध्ये करण्यात आलेलं होतं, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कधी साजरा केला जातो? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा. तर ऑप्शन आहे 15 मे, 16 मे, 22 मे की 31 मे. तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस हा 16 मेला काय केला जातो? साजरा केला जातो, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. जैवविविधता दिवस म्हटलं तर 22 मे आणि जागतिक कुटुंब दिवस म्हटलं तर 15 मे, हा पॉईंट पाठ ठेवा. आणि जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हटलं तर 31 मे. हे चारही ऑप्शन तुम्ही क्लिअर करा, ठीक आहे. त्यानंतर 7व्या प्रश्नाचं उत्तर द्या.
आणि तुम्हाला किती मार्क्स मिळते ते नक्की सांगा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करत चला. फेमिना मिस इंडिया 2023च्या विजेता ठरलेल्या आहे नंदिनी गुप्ता. मग ह्या कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान. त्यानंतर बघा 8 नंबरचा प्रश्न दिलाय मित्रांनो, डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान की उत्तर प्रदेश. तर मित्रांनो बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने बालकांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू केलेलं आहे आणि ते भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, आरोग्य हक्क विधेयक पारित करणारं भारतातील पहिलं राज्य हे राजस्थान ठरलेलं होतं. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो. आणि क्षेत्रफळामध्ये सर्वात जास्त कोण आहे? तर राजस्थान आहे. आणि लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश आहे, म्हणजे प्रथम क्रमांक लागतो. 9 आणि 10 नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या आणि तुमचा स्कोर सांगा किती आलेला आहे. राईट टू वॉक म्हणजे चालण्याचा अधिकार देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर राईट टू वॉक म्हणजे चालण्याचा अधिकार देणारं भारतातील पहिलं राज्य पंजाब ठरलेलं आहे. मोस्ट टाइम करा मित्रांनो, यावरती प्रश्न येणे अपेक्षित आहे. आता जेव्हा हक्क हा शब्द येते तेव्हा आपल्याला माहित आहे घटनेमध्ये भाग 3 हा मूलभूत हक्कासंबंधित आहे आणि यामध्ये 12 ते 35 पर्यंत कलमा दिलेला आहे. यालाच लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हटलं जाते. भारतीय घटनेचा सर्वात विस्तृत भाग हा भाग 3 आहे आणि मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, आजचा शेवटचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला भारतातर्फे कोण हजर होतं? तर तुम्हाला माहित आहे ब्रिटनचे किंग आता म्हणजे ब्रिटनचे जे राजे झालेले आहे ते चार्ल्स तिसरे झालेले आहे. तर यांच्या सोहळ्याला कोण गेलेलं होतं? ऑप्शन 1 आहे जगदीप धनखड, नरेंद्र मोदी, ओम बिर्ला की निर्मला सीतारामन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए नंबरचं ऑप्शन जगदीप धनखड. हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहे. ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहे. तर निर्मला सीतारामन ह्या भारताच्या अर्थमंत्री आहे. तर हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. तर मित्रांनो, चालू घडामोडी प्लस जीके म्हणजेच आपण चालू घडामोडीचा संबंध थेट विषयाशी लावत असतो. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न दिलेला आहे, तुर्की आणि सिरिया या ठिकाणी कोणत्या दिवशी भूकंप झालेला होता? आता तुम्हाला माहीत आहे सर्वांना की विध्वंसकारी भूकंप होता हा. ऑप्शन आहे 6 फेब्रुवारी 2023, 22 फेब्रुवारी 2023, 3 मार्च 2023 की 10 जानेवारी 2023. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्की आणि सिरिया या ठिकाणी भूकंप झालेला होता. मित्रांनो, तुर्की आणि सिरियामधील लोकांना मदत करण्यासाठी भारतातर्फे ऑपरेशन दोस्त राबवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, भूकंपाची निर्मिती जिथे होते त्याला भूकंप नाभी असं म्हटलं जाते. ठीक आहे, भूकंपाच्या एकूण 3 लहरी असतात, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि एक आहे भूपृष्ठ लहरी. प्राथमिक लहरी ज्या असतात, लक्षात घ्या, ह्या लहरी स्थायू, द्रव, वायू या तीनही माध्यमातून प्रवास करतात. त्यानंतर असतात सेकंडरी म्हणजेच दुय्यम लहरी. ह्या लहरी स्टुडंट द्रव माध्यमातून प्रवास करू शकत नाही. आणि तिसरे आहे भूपृष्ठ लहरी, ज्याला यल लहरी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. तर ह्या लहरी सर्वात विध्वंसकारी आहे. सर्वात विध्वंसकारी लहर म्हटलं तर लक्षात घ्या भूपृष्ठ लहर, आणि सर्वात वेगवान म्हटलं तर ती आहे प्राथमिक लहर. तर हे पॉईंटसुद्धा तुम्ही पाठ ठेवा. त्यानंतर आशियातील पहिली उपसंशोधन, इथे उपसमुद्र करा, आशियातील पहिली उपसमुद्र प्रयोगशाळा कुठे सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे मुंबई, पुणे, पणजी की चेन्नई. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी उपसमुद्र प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या सर्वांनी की उपसमुद्र प्रयोगशाळा कुठं सुरू करण्यात आलेली आहे? तर ती पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भारताचे डेट्राईट म्हणून पुणे शहराला ओळखले जाते. त्याच पद्धतीनं पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून सुद्धा पुण्याला ओळखलं जाते. महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर सुद्धा पुण्याला म्हटलं जाते. सध्या पुण्यामध्ये एकूण 14 तालुके आहे, हे लक्षात घ्या. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? 14. पण पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके असा प्रश्न विचारला तर ते आहे मित्रांनो 58. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. पुरुष बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा 2027 कोणत्या देशात पार पडणार आहे? तर बघा, ऑप्शन आहे भारत, कतार, इराण आणि श्रीलंका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कतार. कतार या देशामध्ये 2027चा पुरुष बास्केटबॉल विश्वचषक 2027 पार पडणार आहे.
मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे फिफा वर्ल्ड कप जो पार पडलेला होता, हा फिफा वर्ल्ड कप जो होता मित्रांनो, हा कतार या ठिकाणी भरलेला होता। यामध्ये फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे तर अर्जेंटिनाने, आणि उपविजेता टीम कोणती होती? फ्रान्स। हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मित्रांनो, फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बॉल अवॉर्ड लिओनेल मेसी यांना देण्यात आलेला होता, तर गोल्डन बूट हा अवॉर्ड एम्बाप्पे यांना देण्यात आलेला होता, तर गोल्डन ग्लोव्ज अवॉर्ड मार्टिनेज यांना देण्यात आलेला होता। हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, भारतामध्ये पिन कोडची सुरुवात कोणत्या दिवशी झालेली होती? ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1972, 15 ऑगस्ट 1980, 22 मे 2005 की 10 जानेवारी 2000। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 15 ऑगस्ट 1972 मध्ये आपल्या इथे पिन कोडची सुरुवात झालेली होती। पोस्टल इंडेक्स नंबर म्हणजेच पिनकोड होते, आणि पिनकोडचे जनक कोण आहे ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। या घटनेला मित्रांनो 2022 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हा पॉईंट आपल्यासाठी इथे महत्त्वाचा ठरतो। आता बघा मित्रांनो, इंटरपोल संघटनेला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? ऑप्शन आहे 150 वर्ष, 100 वर्ष, 75 वर्ष की 50 वर्ष। तर बघा, इंटरपोलची स्थापना हे 1923 मध्ये करण्यात आलेली होती। इंटरपोलचं मुख्यालय लिओन, फ्रान्स या ठिकाणी आहे। मग आता तुम्हाला कळलेलं असेल की 2023 मध्ये इंटरपोलच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। जेव्हाही इंटरनॅशनल लेवलच्या संघटनेला 75 वर्ष, 100 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा प्रश्न विचारला जातो। याच पद्धतीने आणखी एक पॉईंट कोणता लक्षात घ्या, 1948ला WHO स्थापना झाली होती, तर WHO स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, फिट फॉर 55 पॅकेज कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? ऑप्शन आहे युरोपियन युनियन, G7, ASEAN की G20। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे युरोपियन युनियन। कार्बनचे जे प्रमाण आहे ते 55% कमी करण्यासंबंधित हा उपक्रम आहे। मोस्ट एमपी करा मित्रांनो, यावरती तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। 6 नंबरचा प्रश्न आहे, परकीय व्यापार धोरण 2023 नुसार 2030 पर्यंत भारताच्या व्यापारी माल आणि सेवा निर्यात आपण कितीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे? डॉलरमध्ये 1 ट्रिलियन, डॉलरमध्ये 2 ट्रिलियन, डॉलरमध्ये 3 ट्रिलियन की डॉलरमध्ये 4 ट्रिलियन? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2 ट्रिलियन मित्रांनो। तर हा पॉईंट तुम्ही सर्वांनी इथे लक्षात घ्या। 7वा प्रश्न आहे, अगदी चर्चेमध्ये असलेला प्रश्न, एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गुजरात, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये एटालिन जलविद्युत प्रकल्प आहे। मित्रांनो, भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य हे अरुणाचल प्रदेश राज्य आहे, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे? ऑप्शन आहे गोवा, हरियाणा, पंजाब की केरळ? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाणा। आणि या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022चे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले होते। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। त्यानंतर बघा, भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी यांना सुटकेचा आदेश दिलेला आहे? तर अनुच्छेद 142, अनुच्छेद 72, अनुच्छेद 161 की अनुच्छेद 280 म्हणजे कलम? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 142 कलम। तुम्हाला सर्वांना माहीत आहे राजीव गांधी यांची हत्या 21 मे 1991 मध्ये करण्यात आलेली होती, हा पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि कोणत्या कलमानुसार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने निकाल दिलेला आहे? तर 142 कलम। मग 72 कलम काय आहे? राष्ट्रपतींना दयेचा अधिकार। 161 काय आहे? राज्यपालांना दयेचा अधिकार। तर अनुच्छेद 280 आहे वित्त आयोग। वित्त आयोग दर 5 वर्षांना स्थापन केला जातो। सध्या 15वा वित्त आयोग सुरू आहे, तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत? आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी, अलीकडे उद्घाटन झालेल्या भारतातील पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचे नाव काय आहे? प्रचंड, तिहान, तेजस की निर्भय? ऑप्शन नंबर डी। ओके, सो बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो तिहान। नाव आहे तिहान, भारतातील पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचं नाव आहे तिहान। आणि तिहानचं फुल फॉर्म काय येते खाली बघा, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन। आणि कुठं स्थापन करण्यात आलेला आहे? IIT हैदराबाद। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। आणि मित्रांनो, प्रचंड काय आहे? हे सर्वात हलके हेलिकॉप्टर आहे, हे सर्वात हलके विमान आहे। तर हे एक क्षेपणास्त्र आहे।
CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या संस्थेच्या स्थापनेला 2023 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन 1 आहे 150 वर्ष, 100 वर्ष की 75 वर्ष की 60 वर्ष. तर मित्रांनो, CBIची स्थापना ही 1 एप्रिल 1963 मध्ये संतानम समितीनुसार करण्यात आलेली होती. ठीक आहे, 1963 मध्ये. म्हणजेच काय लक्षात घ्या की 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण 60 वर्ष टाकले तर आपल्याला मिळणार 2023 वर्ष. आणि जेव्हा 60 वर्ष पूर्ण होत असते तेव्हा तो हीरक महोत्सवी वर्ष असतो. म्हणजेच लक्षात घ्या की CBIच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. ठीक आहे, 1963ची स्थापना आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणि अलीकडेच मित्रांनो, CBIचे नवीन संचालक म्हणून एका प्रमुख व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव काय आहे ते खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, वुमन IPL 2023 मधील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे. आता बघा मित्रांनो, वुमन IPLची ही पहिलीच स्पर्धा होती, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येणे आवश्यक ठरते. आता पहिला ऑप्शन आहे स्मृती मंदाना, दीप्ती शर्मा, मिताली राज की झुलन गोस्वामी. 2023 मधल्या सर्वात महागड्या खेळाडू ठरलेल्या आहे मित्रांनो स्मृती मंदाना. स्मृती मंदाना ह्या RCB संघाकडून खेळतात. ठीक आहे, लक्षात घ्या, RCB संघ हा लक्षात ठेवायचा आहे. मात्र तुम्हाला जर विचारलं की वुमन IPL 2023चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे, तर मुंबई इंडियन्सने पटकावलेले आहे आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स ठरलेला आहे. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, हे कसं लक्षात ठेवा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि भारताची राजधानी दिल्ली या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी तुमचे प्रश्न निघून जाईल. त्यानंतर तिसरा प्रश्न कोणता होता की बघा, आता तुम्ही काल परवा न्यूजमध्ये ऐकलं असेल की 2000 रुपयाच्या नोटा बंद होणार आहे म्हणून. तर त्या अनुषंगानं मी हा प्रश्न कव्हर केलेला आहे, कारण आपल्याला करंट रिलेटेड जुनी माहितीसुद्धा एक्झाममध्ये विचारली जाते मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, अलीकडे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा कोणत्या रोजी सरकारने बंद केल्या होत्या, ज्याला आपण डिमोनेटायझेशन किंवा नोटबंदी असं म्हणतो. ऑप्शन 1 आहे 15 ऑगस्ट 16, 8 नोव्हेंबर 2016, 12 जानेवारी 2022 की 10 जानेवारी 2023. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला आलं असेल मित्रांनो, ऑप्शन नंबर बी, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर हा पॉईंट लक्षात घ्या. आणि याच्यानंतर मग आपल्या इथे नवीन 500च्या नोटा आणि नवीन 2000च्या नोटा आलेल्या होत्या. आणि 2000च्या नोटीवर मित्रांनो मंगळ यांचं चित्र आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, कारण सध्या 2000 रुपयाची नोट हे खूप चर्चेत आहे, त्यामुळे आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकतो, म्हणूनच मी हा प्रश्न इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न टाकण्यामागे एक रिझन असते, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आता मित्रांनो, अलीकडेच कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. तर 224 जागेवर विधानसभा निवडणूक ही पार पडलेली होती. यामध्ये काँग्रेसला 135 जागा मिळून काँग्रेसने बहुमत पटकावलेलं आहे आणि BJPला 66 जागा पडलेल्या होत्या. तर साहजिकच मुख्यमंत्री मग काँग्रेस पक्षाचे होणार होते. तर मग कोण झालेले आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर ऑप्शन 1 आहे सिद्धारामय्या, DK शिवकुमार, MB पाटील की यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिद्धारामय्या हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे. उपमुख्यमंत्री कोण झाले असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर लक्षात घ्या DK शिवकुमार हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झालेले आहे. तर मित्रांनो, एक पॉईंट लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात, तर मुख्यमंत्र्यांना शपथ हे संबंधित राज्याचे राज्यपाल देत असते, हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जर विचारलं की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे कोणत्या कलमा अंतर्गत येते, तर एक कलम 164 अंतर्गत केली जाते, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे, कारण यावरती आपल्याला डेफिनेटली एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. नियुक्ती म्हटलं तर 164, मग त्याच्यात मंत्र्यांची नियुक्ती आली आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा नियुक्ती आलेली आहे. तर बघा 15 मे, 16 मे, 22 मे की 21 मे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 21 मे. 21 मे रोजी लक्षात घ्या जागतिक चहा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. मित्रांनो, चहामध्ये जगात सर्वात जास्त उत्पादन चायना देश घेत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. ठीक आहे, चायनाचा जो चहा असतो त्याच्यामध्ये जे पानं असतात ते लहान आकाराचे पानं असतात, तर भारतामध्ये जो चहा पिकतो तो मोठ्या आकाराच्या पाण्याचा असतो. आपल्या इथे चहासाठी आसाम हे राज्य खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे दार्जिलिंगचा चहासुद्धा जे पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे तिथे सुद्धा चहा मोठ्या प्रमाणात पिकतो. तर मित्रांनो, चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो, हा पॉईंट लक्षात ठेवा सायन्समध्ये. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट कोणता आहे, 6 नंबरचा प्रश्न. म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सुरू केलेले आहे. आता ऑपरेशन करुणा, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी की ऑपरेशन दोस्त. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे मोचा नावाचं एक चक्रीवादळ आलेलं आहे. तर या मोचा चक्रीवादळामुळं म्यानमारला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलेलं आहे. त्याकरता भारत सरकारने ऑपरेशन करुणा हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या.
ऑपरेशन करुणा. आणि मोचा चक्रीवादळाला हे मोचा नाव कोणं दिलेलं आहे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण राबवलं होतं. ऑपरेशन कावेरी दक्षिण सुदान संबंधित आहे आणि ऑपरेशन दोस्त तुर्की देशासंबंधित आहे. ओके, सो हे सगळ्या ऑपरेशन आपल्या भारत सरकारनं राबवलेले आहे. सगळे पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या किंवा मग आपल्या नोटबुकमध्ये उतरून घ्या. नंतर पुढे जो मित्रांनो 7 नंबरचा प्रश्न बघा. तुमचा स्कोर मला सांगाल मित्रांनो खाली. आणि जे आहे मित्रांनो हे तुम्हाला मोफत सिरीज आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारची फीस तुमच्यावर आकारली जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चालू घडामोडीचे बरेच क्लासेस लावा आपल्याला असं सांगितलं जाते. ठीक आहे, 2-2, 3-3 हजार रुपयाचे क्लासेस असतात मित्रांनो. पण माझा प्रयत्न हाच असेल की मी तुम्हाला जास्तीत जास्त करंट अफेअरची माहिती प्रोव्हाइड करेल मित्रांनो. मला आम्ही स्वतःसुद्धा 11-11, 12-12 मार्क्स हे 15 पैकी घेतलेले आहे. तर हेच डेली करंट अफेअर करूनच मित्रांनो हे आपल्याला मार्क्स मिळू शकतात. क्रॅश कोर्स वगैरे करून काही अर्थ नसते मित्रांनो. जर 1-2 महिन्यात खरंच सगळं कव्हर झालं असतं तर विचार करा, सगळेजण 1-2 महिन्याच्या अभ्यासातच पास झालेले असते. यासाठी तुम्हाला वर्षभर रीडिंग करणं आवश्यक असते. ठीक आहे, तुम्ही नाही केली काही प्रॉब्लेम नाही. मात्र हे जे तुम्हाला माहिती मिळत आहे मित्रांनो हे फक्त एका नोटबुकमध्ये तुम्ही उतरवून घेत चला, म्हणजे नेहमी व्हिडिओ पाहण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. 7वा प्रश्न आहे, 37व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कुठे होणार आहे? गोवा, गुजरात, मध्य प्रदेश की पंजाब? तर मित्रांनो लक्षात घ्या, गोवा या राज्यामध्ये 37व्या राष्ट्रीय खेळाचं आयोजन होणार आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर नव्याने कोणता खेळ 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जेही मित्र व्हिडिओ पाहत आहे मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट नक्की रीड करून जा मित्रांनो, कारण तुम्हाला व्हिडिओपेक्षाही चांगली माहिती तुम्हाला कमेंट्समध्ये मिळेल. कारण आपल्या ग्रुपवरचे जे विद्यार्थी आहे मित्रांनो हे खरोखर यांचा अभ्यास चांगला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा या बंदराला 8वा प्रश्न आहे, या बंदराला सागर श्रेष्ठ सन्मान पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. मग ऑप्शन कोणता आहे बघा, कोची बंदर, कांडला बंदर की हल्दिया बंदर? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोचीन बंदर. ठीक आहे, कोचीनलाच अरबी समुद्राची राणी सुद्धा म्हटलं जाते, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि कोची बंदर हे केरळ राज्यामध्ये येते, हा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, केरळ राज्यामध्ये येते. ठीक आहे, कांडला बंदर हे गुजरात राज्यामध्ये येते. हल्दिया बंदर म्हटलं मित्रांनो, हल्दिया बंदर जर म्हटलं तर हे जे हल्दिया बंदर आहे ते पश्चिम बंगालमध्ये येते. आणि नावाशेवा बंदर हे महाराष्ट्रात येते. आणि नावाशेवा बंदराला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. नावाशेवा बंदराची स्थापना ही 1989मध्ये करण्यात आलेली होती. आणि सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर नावाशेवा बंदरच आहे. त्यानंतर बघा खूप छान प्रश्न आहे 9वा, जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो? 20 मे, 16 मे, 22 मे की 21 मे? तर 20 मे रोजी मित्रांनो मधमाशी दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड बी डेज काय केला जातो? साजरा केला जातो. मित्रांनो 16 मेला आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस बघितला आपण, 22 मेला जैवविविधता दिवस आणि 21 मेला लक्षात असू द्या आताच आपण बघितलं चहा दिवस साजरा केला जातो. आता मित्रांनो जागतिक मधमाशी दिवस जे 20 मेला साजरे केले जाते याची 2023ची थीम तुम्ही पाठ करून घ्या, एंगेजिंग इन पोलिनेटर फ्रेंडली ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. हा पॉईंट पाठ ठेवा. मित्रांनो असं म्हटलं जाते जर लाईफमध्ये बिझी राहायचं असेल तुम्हाला तर मधमाशी इतकं बिझी राहा, कारण मधमाशी हे निरंतर आपले प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्हाला निरंतर बिझी राहायचं असेल तर मधमाशीसारखं राहा. आणि लाईफमध्ये जर रेग्युलर राहायचं असेल मित्रांनो तुम्हाला तर घड्याळीसारखं रेग्युलर राहा, कारण घड्याळ कधीच वेळेवर इकडे तिकडे होणार नाही. ठीक आहे, ते टाईम टू टाईमच चालणार. ठीक आहे, यामुळे लक्षात घ्या मित्रांनो रेग्युलर लाईक अ वॉच, ह्या पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो एक कथा पण तुम्ही ऐकली असेल की एक व्यक्ती मधमाशीचं शहद चोरून नेते, तेव्हा दुसरा एक व्यक्ती मधमाशीला म्हणते तर हे शहद हा चोरून नेत आहे, तू त्याला काही का म्हणत काय नाही? तेव्हा मधमाशी म्हणते की तो फक्त शहद चोरून नेत आहे, माझ्यामधलं कौशल्य चोरून नेणार नाही. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, आपलं असं एक स्थान निर्माण करा की लोकांनी आपल्या वस्तू चोरून नेल्या तरी चालेल, पण आपलं जे कौशल्य आहे मित्रांनो हे तुमच्या स्वतःच जवळ असते. म्हणून वस्तू जमा केल्यापेक्षा तुम्ही तुमच्यात कौशल्य निर्माण करा, कारण आपलं कौशल्य कोणीच चोरू शकत नाही. आपल्याला मधमाशीपासून शिकता येईल मित्रांनो. सो मधमाशी दिवस 20 मे पाठ ठेवा. आणि लास्ट क्वेश्चन आहे आजचा शेवटचा. तर बघा टाटा सनचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. तर मित्रांनो हे होते आपले करंट अफेअरचे क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून जा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.